ही रेसिपी फक्त 5 मिनिटात बनवून तयार होते आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे, कारण ही मूग डाळीपासून बनलेली आहे. चला तर मग सगळ्यात आधी इथे मी मूग डाळ 2 तासाआधी भिजायला टाकली होती. 2 तासात ही छान भिजून तयार होती. मिक्सरच्या जारमध्ये घेतली. त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर, 2 लसणाच्या कळ्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. आणि याला मी तिखटसुद्धा देते म्हणून छोटासा मिरचीचा तुकडासुद्धा टाकलेला आहे. हे सगळं छान बारीक करून घेतलं. त्यामध्येच मीठ टाकलं होतं. अशी छान पेस्ट तयार झाली की तव्यात थोडंसं तूप टाकलं आणि त्यावर असा डोसा पसरवून घेतला. आता हा डोसा व्हायला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात. एका बाजूने झाला की त्यावर थोडंसं इथे कॉर्न मी बारीक करून घेतला आहे. चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं, मुलांना खायला सोपं जातं. ते त्यावर टाकलं. त्यानंतर थोडी चीज टाकली, म्हणजे ती मुलांच्या आवडीची आहे. छान असं टेस्टी लागतं हे कॉम्बिनेशन. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. थोडासा असा फोल्ड केला आणि स्टफ्ड मुगाच्या डाळीचा मस्त डोसा तयार झालेला आहे. बनवायला अगदी सोपं आहे, झटपट बनवून तयार होतं आणि मुलांना पौष्टिक जेवण सुद्धा मिळतं. तर तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.